नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण शॅल आणि शुड हे कधी वापरतात इंग्लिशमध्ये बोलताना ते बघत आहोत. तर पहिल्यांदा आपण शॅलपासून सुरुवात करूया. शॅल आपण वापरताना शक्यतो प्रोनाउन आय आणि वी बरोबर वापरतो. पण याला एक्सेप्शन कधी आहे, जेव्हा आपण लीगल भाषेत बोलत असतो आणि जेव्हा आपण रूल्स अँड रेग्युलेशन्स बद्दल बोलत असतो तेव्हा आपण शॅल बाकीच्या प्रोनाउन्स बरोबर पण वापरतो. चिल्ड्रन अंडर 5 शॅल नॉट बी अप आफ्टर 9 PM. म्हणजे 5 वर्षाच्या खालची मुलं 9 वाजल्यानंतर जागी राहणार नाही. हे रूल सांगताना शॅल वापरलेला आहे. आता शॅल मोस्टली आपण क्वेश्चन जेव्हा विचारत असतो तेव्हा यूज करतात. म्हणजे शॅल आय डू दिस, शॅल आय डू दॅट, किंवा शॅल वी लिव्ह, शॅल वी लिव्ह फॉर वर्क, शॅल वी लिव्ह फॉर द ट्रिप असं म्हणताना आपण शॅल वापरणार. शक्यतो बोली भाषेमध्ये विलच वापरतात. शॅलचा वापर कमी होतो. अजून शॅल कधी वापरतात, जेव्हा आपल्याला एखादी सर्टन्टी सांगायची आहे. फॉर एक्झाम्पल, सर्टन्टी म्हणजे एखादी गोष्ट घडणार आहे याच्यासाठी आपण शॅल वापरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की आय शॅल गो टू द सुपर मार्केट. म्हणजे मी सुपर मार्केटमध्ये जाणार आहे हे सर्टन आहे, म्हणजे ती शक्यता नाहीये, मी जाणारच आहे, त्याच्यासाठी मी इथे शॅल वापरणार आहे. आता आपण शुड बद्दल बोलूया. शुडचा उपयोग सल्ला देताना ॲज वेल एज सल्ला घेताना असा पण यूज होतो. म्हणजे सल्ला घेताना आपण विचारू शकतो एखाद्याला की व्हॉट शुड आय डू, म्हणजे मी काय केलं पाहिजे. त्याचा सल्ला किंवा मत देताना तो म्हणणार यू शुड टॉक टू हिम, यू शुड टॉक टू हर. म्हणजे तिच्याशी बोललं पाहिजे किंवा तू त्याच्याशी बोललं पाहिजे, या अर्थाने तो म्हणणार यू शुड टॉक टू हिम किंवा यू शुड टॉक टू हर. अजून शुड वापरतो जेव्हा एखादी गोष्ट घडणार आहे याची आपण अपेक्षा करतो तेव्हा आपण शुड वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय शुड पास द एक्झाम, आय स्टडीड हार्ड फॉर इट. म्हणजे मी एक्झामसाठी खूप जास्त अभ्यास केलेला आहे, मी पास झालं पाहिजे. म्हणजे आपण अपेक्षा करतोय की मी पास झालं पाहिजे, याच्यासाठी पण आपण इथे शुड वापरलेला आहे. आता एखादी गोष्ट जेव्हा आपल्या अपेक्षेप्रमाणे नाहीये तेव्हा पण आपण शुडचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, वेअर इज लायझा, शी शुड बी हिअर बाय नाव. म्हणजे लायझा कुठे आहे, ती आत्तापर्यंत इथे असायला पाहिजे होती. याच्यासाठी पण आपण इथे शुडचा वापर केलेला आहे. आता इफ सोबत शुड कधी वापरतात, इफ आणि शुड एकत्र कधी वापरतात याचं एक्झाम्पल बघूया. इफ इट शुड रेन आय विल कॅरी अन अम्ब्रेला. म्हणजे इथे इफ इट शुड रेन, म्हणजे इफ इट शुड रेनचा अर्थ असा होतो इथे की पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे, पण पडलाच तर मी आय विल कॅरी अन अम्ब्रेला, म्हणजे मी अम्ब्रेला स्वतःबरोबर कॅरी करते. इथे इफ शुड रेनचा अर्थ इफ इट रेन्स असाच होतोय, पण आपण शुड मध्ये घातले कारण पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. याचंच अजून एक एक्झाम्पल बघूया. इफ लायझा शुड फोन टेल हर आय विल कॉल हर लेटर. इथे लायझाने फोन करण्याची शक्यता कमी आहे, पण तिने जर फोन केलास तर तिला सांग की मी तिला नंतर फोन करेल, अशा अर्थाचं हे वाक्य आहे. इफ लायझा शुड फोनचा अर्थ इफ लायझा फोन्स असंच होतो, फक्त पॉसिबिलिटी कमी असल्याने आपण इथे मध्ये शुड घातलेला आहे. आता एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे नाहीये याच्यासाठी नेगेटिव्ह मध्ये आपण एक्झाम्पल बघूया. इट शुड नॉट बी दॅट डिफिकल्ट, म्हणजे हे एवढं अवघड नसायला पाहिजे. दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.